भगवती पूजा मूलम गुरुर्पदम मंत्रमूलम गुरुर्वाक्यम मोक्षमूलम गुरुर्कृपा मोक्षमूलम गुरुर्कृपा सद्गुरु माता सुदीक्षा सविंद्र हरदेव जी महाराज की जय. प्रेमाने बोला. धन्य आजून संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सिने गेला. या सत्संगजी दाच्या समोर बसले सर्व श्रेष्ठ वरिष्ठ ज्ञानी कर्मयोगी सत्संगी संत संत महात्मा माता भगिनी भक्त भक्ती आणि भगवंत हा त्रिवेणी संगम, गावचे सरपंच, पोलीस पाटील असतील, ग्रामस्थ असतील, सर्व बंधू आणि भगिनी सर्वांच्या चरणावर जाता कोटी कोटी नमस्कार, साष्टांग दंडवत आणि धन्यंकार स्वीकार असो. प्रेमाने बोला. या सत्संगजी माझ्या माहितीप्रमाणे हा कार्यक्रम खरा 18 तारखेलाच होता, पण माने परिवारांच्या काही अडचणीमुळे मुंबईवरून या ठिकाणी येणं थोडं सुट्टीचा अभाव असेल काय सत्संग, त्यामुळे हा सत्संग आज संपन्न होतोय. या विभागाचे ब्रँच मुख्य आदरणीय महात्माचे परशुराम कदमजी बसले समोर, सेवादार अधिकारी आहेत. संपूर्ण कार्यभार आता जे बघतायत मुखींच्या बरोबरीनं दास यांच्या बोटावर धरून सत्संग शिकत आलाय, अजून सुद्धा शिकतोय आमच्या आदरणीय महात्मा शंकर जाधवजी आणि तुम्ही सर्व संत मायबाप. प्रेमाने बोला. आणि ज्यांनी संचलन केलं कार्यक्रमाचं तिथे जावं त्या गावचे. घरून निघालो तेव्हा महात्मा विचारतायत, बापू दुपट्टा बरोबर आहे का? म्हणलं आहे. म्हणलं तुम्ही कुठं आहे? म्हणजे कोंदवड्यात आहे, माझी सासरवड आहे आणि जिथं माझा लग्न सोहळा झाला त्या ठिकाणी सत्संग आहे. प्रेमाने बोला. काय हरकत नाही, महात्मांच्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या सत्संगाची. आमचा माने परिवार एक भाव मनामध्ये घेतला की मुंबईमध्ये राहत असताना सुद्धा सद्गुरूंची कृपा व्हावी, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती व्हावी आणि सत्संग त्यांचं जीवन सुंदर सुख शांती समाधानानं भरून गेलंय. आणि गावाकडे सुद्धा असा एखादा सत्संग सोहळा व्हावा की माझे मायबाप ग्रामस्थ गावामध्ये राहत आहेत. या पंचक्रोशीमध्ये जे काय महानुभव असतील, संत सज्जन असतील, धार्मिक भजनी मंडळ असतील, हरिभक्तपरायणची लोक असतील, यांच्या कानापर्यंत हा आवाज पोचावा हाच एक मनामध्ये उदात्त हितगुण महात्माने या ठिकाणी तुम्हाला पाचारण केले. सत्संगाची गेली 1.5-2 तास मला असं वाटत होतं की असंच चालत राहावं, असंच चालत राहावं, पण सत्संगाची वेळेला सुद्धा महत्व देणं गरजेचं आहे. सुंदर विचार, सुंदर गीताच्या माध्यमातून अनेक संत महात्मा आपापला भाव प्रगट होते, करत होते सत्संगाची. आणि आपण सर्वजण सुंदर सत्संग या ठिकाणी बसून श्रवण करत आहात. या सत्संगाची सगळ्यांच्या सांगण्याचा एक भाव होता, एक ध्यान होतं त्यांचं सर्वांचं की आम्ही तरुण नवनवी कोळी तुझ्यांची उद्धारावेत, जे जे आम्हास ठावे ते इतरांना सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन सत्संगाची. आपण सर्वजण याच कारणाकरता आलोय. दास सुद्धा इथं आलाय, स्वतःची गाडी घेऊन आलोय आम्ही. पेट्रोलला काही पैसे दिले नाहीत शंकर महाराजांनी मला, आणि घेणार सुद्धा नाही. प्रेमाने बोला. त्यामुळे विनंती करू इच्छितो की कुणाच्या मनात असं असेल की महात्मा एवढी पांढरी शुभ्र कपडे घालून आले, तेवढ्या लांबून आले, नक्कीच पांढरं पाकिट कुठतरी बरोबर असेल. नाही, सत्संग संत निरंकर मिशन एक चळवळ आहे. संत निरंकर मिशन जगाच्या विश्वाच्या पाठीवर चळवळ आहे, एक आध्यात्मिक क्रांती आहे संत निरंकर मिशन. संत निरंकर मिशन एक आव्हान आहे जगापुढं. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, कुराण, बायबल, उपनिषद सर्व धर्मग्रंथामध्ये सांगितले गेले की सकाळचा देव एक आहे, निर्गुण आहे आणि ते देवाची प्राप्ती करता येते. प्रेमाने बोला. हाच एक संदेश घेऊन संत निरंकर मिशन गेली 95 वर्ष कार्य करत आहे. गावामध्ये आजूबाजूला बसले माझे मायबाप असतील, त्यांच्या कानापर्यंत आवाज जात असेल. संत निरंकर मिशन कोणता धर्म बदलत नाही, संत निरंकर मिशन कोणाचा जात बदलत नाहीये, कोणाची बोली भाषा खाणं पिणं बदलत नाहीये. सत्संगाची संत निरंकरी कोणाची परिस्थिती बदलत नाहीये, फक्त केवळ बदलत असेल तर शंकर महाराज अवस्था बदलते, आणि अवस्था बदलली की परिस्थिती बदलायला वेळ लागत नाहीये. प्रेमाने बोला. संत निरंकारी मिशनात 95 वर्ष संपूर्ण विश्वामध्ये अनेक देशामध्ये सत्संगाची कार्य करत आहे.
आज संत निरंकारी मिशनचं सांगायचं म्हटलं तर कोरोनाच्या कालावधीपासून ज्या 1929 स्थापना झाली तिथून पासून संत निरंकारी मिशन सेवा करते, कार्य करते. पण कोरोनाच्या काळापासून सत्संगाची बोराई रोड 8 नंबर ग्राउंडला एका दिवसाला 40,000 लोकांची प्रसादी जेवणाची व्यवस्था संत निरंकारी मिशनच्या वतीने केली जाते. सत्संगाची विद्यमान सद्गुरू श्री महाराज ज्यांना साधना शांतीदूत पुरस्कारानं प्रस्तुत केले गेले सत्संगाची. विशेष करून भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा सत्संगाची या ठिकाणी प्रकाश टाकलेला आहे. प्रेमाने बोला. नव्हे विश्वामध्ये सर्वात जास्त ब्लड डोनेट रक्तदान जर होत असेल तर संत निरंकारी मिशनचं होतं. याकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही. इतिहास साक्षी आहे सत्संगाची. हा संत निरंकारी मिशन इतिहास आहे, जगापुढे आव्हान आहे, क्रांती आहे संत निरंकारी मिशन. कुठल्या गल्ली बोळातलं कुठल्या गावातलं मंडळ नाहीये संत निरंकारी मिशन. आज गल्ली ते दिल्लीपर्यंत संपूर्ण विश्वाच्या कानाकोपऱ्यापर्यंत हा सत्याचा आवाज देण्याचं कार्य या साधू संतांच्या माध्यमातून केलं जातंय. तोच संदेश दिला जातोय की सकाळचा देव प्रेमाने बोला. भांडणं धर्माचे आहेत, भांडणं झेंडेचे आहेत, भांडणं पंथाची आहेत. सत्संगाची प्रत्येक जण उठतोय, माझ्या जातीचा माझ्या धर्माचा झेंडा बनवतोय, सत्संग खांद्यावर घेतोय आणि माझा धर्म श्रेष्ठ सांगण्याचा प्रयत्न करतोय. धर्म आहे तरी कोणता माझा? ज्या कुळात जन्माला तो धर्म नाहीये, ज्या जातीमध्ये मी जन्माला तो धर्म नाहीये सत्संगाची. जो मी व्यवसाय करतो तो माझा धर्म नाहीये सत्संगाची. मी कुणबी आहे, मी शेतकरी आहे, मी कोण व्यवसायिक आहे, मी कोण सोडणार आहे नाहीये सत्संगाची. ही कामाची जात आहे. सत्यापरिता नाही धर्म, सत्य हिची परब्रह्म. प्रेमाने बोला. धर्म जर काय असेल तर सत्य, आणि सत्य काय? परब्रह्म. प्रेमाने बोला. मग धर्माची व्याख्या सत्संगाची धर्म मातंग लोकांनी अनेक माध्यमातून मांडली गेली, आपापल्या विचारातून सत्संग सांगितली गेली. मग धर्म तो एकच खरा, जगाला प्रेम अर्पण करा. धर्म तोच आहे की जगामध्ये प्रेम सत्संगाचे अर्पण करायचं आहे. दुपारी 2 वाजता जेवण करत होतो. माझी मावस बहीण वरण्यात दिले. तिने आवाज दिला, बापू जेवण करतो, एवढा उशीर काय करतो? तर रानात गेलो होतो, वेळ झाला. मी तिला सहज विचारलो, कुठे निघालीस? म्हणली नातीला नाही निघाले. वयवर्ष 4 वर्षाचं आहे. किती वर्ष आहे? 4 वर्षाचं. दुपारी 2 वाजता शाळा सुटते, म्हणे मी नातीला बापू नाही निघाले. तर माझी पत्नी मला म्हणते, विचार करण्याची गोष्ट आहे, जग इतकं खराब झालंय, जग इतकं पुढे गेलं म्हणतायत, विद्या इतकं पुढे गेलं म्हणतायत की 4 वर्षाची मुलगी जेव्हा शाळेत सुटली तर तिला पालखाला आणायला जावं लागतं. ही आमची खंत आहे. पत्नी म्हणते, आम्ही शाळा शिकलो, आम्ही स्वतः शाळेत जात होतो, आम्ही स्वतः आम्हाला आणण्याची घ्यायची गरज नव्हती. आता मात्र 2, 3, 4 वर्षाच्या मुलींना सुद्धा शाळेपर्यंत सोडावं लागतंय, शाळेतून घरी घेऊन यावं लागतंय. ह्याला कोणतं कारण शंकर मला असेल तर आमच्यातले असलेले प्रेम आणि विकारी सत्संगी असणारी आमची वागणूक. आज तरुण मुलगी, माझी बहीण, भावाची एखादी मुलगी असेल, माझी असेल, घरातून बाहेर पडत असेल तर सत्संगी आईच्या वडिलाचा कागद ठोका चुकतोय की परत येतील काय, कशी येते? त्याला कोणतं कारण असेल तर आज केवळ धर्माधर्मामधला असला वाद आहे सत्संगाची. आणि तो वाद संपवण्याचं काम संत निरंकारी मिशनचे विद्यमान सद्गुरू करतायत. कोणत्या पद्धतीने वाद संपेल? हा जाती धर्माचा झगडा आहे, सत्संगाची भांडण आहे, तू मोठा मी मोठा, हे संपल केव्हा सत्संगाची? साधू संतांचं सत्संगाची महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्रामध्ये 55 संत होऊन गेले, ज्यांनी सुखाची शांतीची नांदी व्हावी, सुख शांती समाधान तळागाळापर्यंत पोहोचावं, परमेश्वराची ओळख व्हावी आणि सर्वांचं जीवन सुखमय व्हावं, ह्याकरता अखंड 700-800 वर्षापासून सत्संगाची हा ग्रंथाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तन गिरवायचं काम केलं. आम्ही श्रवण करत आहोत सत्संगाची. पण बदल त्यावेळेला होईल जेव्हा माझ्यातला देव मला समजेल. बदल त्यावेळेला घडेल की तुमच्या मनात देव मला दिसेल. सत्संगाची कौन कथा आहे भगवान बाई आहे. मला पण एक शायरी कृष्णाने बोला, पण मला बोलायला बरं वाटत नाही. कौन कहता है भगवान नहीं है, वो हर जगह मौजूद है, लेकिन उसे ढूंढने वाला इंसान नहीं है. बाबा तो कुठं नाहीये, कुठं देव नाहीये सत्संगाची.
पाठीमागे माझे सहकारी बसलेत आमच्या वर्णाचे काका. 4 प्रोग्राम त्यांनी माझ्याबरोबर केले. 5व्या वेळेला समागमला आले, ज्ञान घेतलं. बाहेरांचं महात्मा म्हणलं समजला देव, म्हणजे समजला देव. म्हणलं कुठं आहे? सर्वांमध्ये देव आहे म्हटले. बस मला माहित नाही देव नाही सत्संगाची, सर्वांना माहित आहे सगळीकडे देव आहे. खाली तेवढं मॉम परमात्मा कुठं आहे? सगळीकडे कचाकच भरलंय सत्संगाची. मग हा देव जोपर्यंत माझ्या जीवनामध्ये येत नाहीये, ही देवाची प्राप्ती जोपर्यंत मला होत नाहीये, जोपर्यंत माझ्यातलं मनुष्यत्व जागृत होत नाहीये, जोपर्यंत माझ्यातलं देवत्व जागृत होत नाहीये, जोपर्यंत माझ्यातलं संतत्व जागृत होत नाहीये, आणि जोपर्यंत संत ज्ञानेश्वरी मिशनशी ज्ञानाच्या माध्यमातून लोक जोडली जाणार नाहीत सत्संगाची, तोपर्यंत आई बहिणींच्या मला काळजीच करण्याशिवाय पर्याय नाहीये. विश्वबंधुताचे हात देणारे मिशन आहे. इंडिया इज माय कंट्री, ऑल इन फार माय ब्रदर अँड सिस्टर. प्रतिज्ञा म्हटली शंकर महाराज. किती वर्ष म्हटली? 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष. कधी आता समजलं नाहीये. लेखक तामिळनाडूचा आहे प्रतिज्ञेचा. ज्यांनी ही प्रतिज्ञा लिहितो लेखक कुठला आहे? तामिळनाडूचा आहे. आणि तामिळनाडूच्या ग्रस्ताला समजलं की विश्वबंधुत्वाचा आवाज यावा. शाळा कॉलेजमधून प्रतिज्ञेच्या माध्यमातून लहानपणापासून आम्हाला शिक्षण मिळालं, पण हे केवळ शिक्षणापुरतच राहिलं. माझ्यातलं मात्र सगळं विश्वबंधुत्व जागृत झालेलं नाहीये. आणि आज संत ज्ञानेश्वरी मिशन माणसातलं विश्वबंधुत्वाची भावना जागृत करण्याचं काम करत आहे. आणि भावना जागृत केव्हा होणार आहे? जेव्हा माझ्यातला मला देव समजणार आहे. पंचरत्न गीतेमध्ये भगवान सांगतायत सर्व जन्मांत शेवटी म्हणून त्याला पावळे पाठी यापरी उत्तम कीर्ती रचली अर्जुना. 183,999,999 योनीमध्ये त्याच्यानंतर हा कीर्ती म्हणजे देह सुंदर बनवला असेल तर केवळ याच करता बनवला होता. देवी देह दिला भजना गो मोठा. तुकोबाराय सांगतात प्रेमाने बोला. प्रत्येक गोष्ट प्रमाण ठेवून बोलली जाईल. कोणी मनात शंका नाहीची नाहीये. दास लांबचा नाही वरण्याचा आहे. माझे पाहुणे कोण धवडे प्रेमाने बोला. सर्व जन्मांची शेवटी हा मनुष्य देह बनवला. सगळ्यांनी आडे बनवल्या, हा मात्र कसा बनवला? उभा बनवला. सर्वांना बुद्धी दिली. सगळ्यापेक्षा तेजस्वी बुद्धीचा पराणी मनोबल असेल तर मनुष्य बनवला. सत्संगाची बुद्धी जरी सगळ्यापेक्षा चांगली असली, तेजस्वी असली, तर सत्संग जोपर्यंत त्या बुद्धीला विवेकाची जोड मिळत नाहीये तोपर्यंत माणसातला माणूस जगावणार नाहीये. आणि विवेक कुठे मिळत असेल? बिना सत्संग विवेक. एखाद्या उच्च शिक्षित व्यक्तीतून एखादी जर वाईट घटना घडली तर मी लगेच म्हणतो अरे एवढा बुद्धिमान होतास, तू तुझा विवेक का जागृत झाला नाहीये. आधी संत मांडळी विद्यमान सदू सुदेशजी महाराज ज्ञानाच्या माध्यमातून विवेक जागृत करण्याचं काम करतायत. माणसाला जागा करण्याकरता आले सत्संगाची. याचा अर्थ असा नाही की माणसं झोपलेत. माणसं खरं झोपलेत सत्संगाची. भगवंतांनी सांगितलं ना, हा सुंदर देह कशा करता बनवला? तुम्हाला ते देवे दिला भजना कोमटा. आणि सुंदर काय कशा दिली? भजना करता दिली, परमात्म्याच्या प्राप्ती करता दिली. परी बाधिकेचा लागला फटा. प्रेमाने बोला. आणि मी परमात्मा आहे. मी तुम्हाला याच्याकरता जन्माला घातल्या माणसाला की तुम्हाला पाहून ओळखून भक्ती कर. हा जगामध्ये भक्ती चालली कशी चालली? पाहणं नाहीये, ओळख नाहीये, अंधभक्ती करतोय आम्ही. तुका म्हणे कैशा आंधळेच्याने गेले विसरुडी, तुकोबांनी सहज सांगून गेले. पण जगाला ह्या गोष्टी चटका चटका लागलेला नाहीये. तुका म्हणे कशा आंधळे चर, अख्ख्या विश्वाला जगाला आंधळ म्हटलं. एका दोघाला म्हटलं नाही सत्संगजी. का म्हणावं त्यांनी? दृष्टी देऊन सुद्धा जगाला आंधळ का म्हणावं? तुकोबारायांनी भरायचं डोंगर असेल, भालचंद डोंगर असेल, बहादूरचा डोंगर असेल, तुकोबाने रात्र दिवस 18 प्रहर सत्संगी त्याची भक्ती करावी, नामस्मरण करावं. परमात्म्याची प्राप्ती होत नव्हती. 8 पिढ्यांची भक्ती होती. परमात्मा समजत नव्हता. 1610 जन्म होता. 26 अतिवृष्टी व्हावी. 19 अकाल पडावा, दुष्काळ पडावा, गाई गुरं ढोरं बरून जावी सत्संगजी. आणि मग मनामध्ये विचार यावा आणि करण्याची शक्ती तरी कोण आहे? हे सगळं होतंय हे कुणामुळे होतंय? त्याचा शोध घेण्याकरता महात्माने भंडारी डोंगर घातला.
ज्या नंदुरगिरीच्या वृक्षाखाली तुकोबाराय ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली सत्संगाची, आज सुद्धा तो वृक्ष त्या ठिकाणी आहे. 350 वर्ष होऊन गेली असतील. कधी गेलाय भंडार डोंगरावर? जावा. ज्या वृक्षाखाली बसून ह्या तुकोबारायनं सत्संगाची 15 दिवसाबाद झाला साक्षात्कार. माझं विठू भेटला म्हटलं, वाटला म्हटलं नाहीये. प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. तुकोबारायांच्या जीवनामध्ये जेव्हा ब्रह्म साक्षात्कार झाला तेव्हा ते सांगितलं भेटला, वाटला म्हणत नाही सत्संगाची. काही त्या स्थळावर आपण गेलो नाही सत्संगाची. ज्या समर्थांच्या 5 वर्ष वयामध्ये नारायण नावाच्या मुलाला अख्ख्या विश्वाची चिंता पडली होती, एका अडगळीच्या घरामध्ये जाऊन त्या मुलानं बसावं, बरोबरची मित्रमंडळी खेळ संपला घरी जावीत, सूर्यास्ताला दिवस गेला होता सत्संगाची. आईने शोध घेतला, अडगळीच्या वाड्यामध्ये बसलेल्या मुलाला 5 वर्ष मुलाला विचारलं गेलं, बाळा एवढ्या अडगळीच्या ठिकाणी का बसलाय? तरी 5 वर्षाचं बाळ सांगते की आई मला विश्वाची काळजी लागून राहिली. हे विश्वाचं कसं व्हावं? ज्ञानेश्वर माऊली सुद्धा विश्वाच्या परमात्मा, विश्वाच्या देवतेला सत्संगाची मागणी केली. आता विश्वात्मक देवे वाद्यन तो शावे तो चुन मध्ये द्यावे पसादान खांची व्यंकटी जाणो तया सत्कर्म रतीवारो भूता परस्परे परो मैत्र जीवांचे. काय म्हटलं तिच्यामध्ये? पसादान आम्ही म्हणतोय, कधी विचार केलाय का सत्संगाची? एक एक शब्द फोडून बघा सत्संगाची. पसादानामध्ये सगळं ज्ञान तिथं आहे. विश्वबंधू तो काय म्हणतो तिथं आहे सत्संगाची. मला सद्गुरू काय सांगतो त्या गोष्टी आहेत सत्संग त्या ठिकाणी. अखल विश्वाचा ब्रह्मांड नायक हे चालक सत्संग, तो परमात्मा तो एक आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. सर्वांना माहिती आहे देव डोळ्यांनी दिसत नाही, दिसत. प्रेमाने बोला. सगळ्यांना माहिती की डोळ्यांना देव दिसत का? दिसतोय तुम्ही नाही दिसत ना महाराज. डोळ्यांनी दिसत असत इथपर्यंत आलोच नसतो. सर्वांना माहिती आहे की डोळ्याने देव दिसत नाहीये. आणि आम्हाला लोक म्हणतात, संत निंगरी नेशे म्हणतात देव दिसतो का, देव दिसतो, देव दिसतो. असं कसं होईल? देव दिसतो का? देव पाहणं एवढं सोपं आहे का? अरे ज्ञानेश्वराने पाहिला, तुकोबाराने पाहिला, मुक्ताबाईने पाहिला, एकनाथ महाराजांनी पाहिला, ज्ञानो कुणी सांगवानी पाहिला. ते संत होते, अरे शरीरच होती ना आमच्यासारखी. आमच्या सकाळची हे त्यांना प्राप्त झाला होता सत्संग. आईवडिलांच्या पोटी जन्मच झाला होता ना, मग त्यांना परमात्म्याची प्राप्त झाली, त्यांना देवाची ओळख झाली, नामाला गवत नाहीये. अर्जुना समजत आहे भगवंत, मी नाही असे केवढं ठाव असे. अर्जुना मी नाही असे केवढं ठाव असे. प्राण्याचे दैव कशी ते ओळखते माते. अरे माणसाचं दैवत कसं आहे? मी नाही असं कुठं ठिकाणच नाहीये, पण मला हे विशेष वाटतं दैव असं आहे की ही मी असून सुद्धा मला नाही म्हणते, मला ओळखत नाही येत, मला जाणत नाही येत. अखंड मंदाकरम व्याप्तनम चराचरम एक पद्धतीने सद्गुणतम नमावी चंदन देवी होला सुस्त फुल्ला तैसा निराकार में देखिला गे माये देखिला देवांचा देव देखिला अनंत रूपे अनंत विषयी पाहिला ग माये. माऊली खसरून सांगते ना, हरिपटाचे 27 अभंग मुखर होत आहेत. ठासून जाते, रात्रभर गाते, दिवसभर गाते, संध्याकाळी 6 वाजले हरिपटाच्या मंदिरामध्ये जाते महादेवाच्या विठ्ठलाच्या आणि गाते. आणि गाऊन गाऊन किती दिवस गाणार? समज कधी येणार मला? कवा समजणार? हरिपाठला उघडला साहेब एकनाथ महाराजांचा उघडा किंवा सत्संग ज्ञानेश्वर माऊलीचा उघडा, त्या हरिपाठामध्ये स्पष्ट उल्लेख केलाय की सकळांचा देव कसा आहे? एक आहे. एक हरी जीव स्वसभा वायात दुर्गमान्य झाली म्हणा. एक हरी आहे, एक परमात्मा सत्संगाची. अनेक देवी देवतांची पूजा अर्चा करणारी माणसं आम्ही. दास नेहमी सांगतो 33 कोटी देव नाही आहेत. कोटी हा शब्द संस्कृत आहे आणि त्याचा अर्थ प्रकार. 8 वसू 11 रुद्र 12 आदित्य 1 इंद्र आणि 1 प्रजापती, बस एवढेच देव आहेत. बाकीचे सगळे आम्ही निर्माण केलेले हेंद्री शेंद्री केली का नाही आम्ही? परवा कुठेतरी गेलो, मला बोलावं लागलं शंकर महाराज
हेंद्रे शेंद्रे देव आम्ही केले. शेंद्रे आणि हेंद्रे म्हणजे कसला? आता सगळीकडे चालू आहे जत्रा यात्रा, बांधावली, तळ्यातली, मळ्यातली, है की नाही? शेंदूर घेऊन जायचं, देवाला लावायचा आणि राहिलेला शेजारच्या दगडाला पुसायचा. ज्याला लावला तो शेंद्री आणि ज्याला राहिला हात पुसला तो हेंद्री. असे हेंद्रे शेंद्री देवांची भक्ती करणारी माणसं आम्ही सत्संगाची. खऱ्या अर्थानं परमात्मा एक आहे. ह्या चरासृष्टीचे चालक मालक पालक कोण आहे? एक आहे सत्संगजी. असं असताना सुद्धा ही लोक केवळ अज्ञानापोटी अनेक देवी देवतांची पूजा व्रत ऐकलं उपस्थित करतात, भजन कीर्तन करतायत. मी एक आहे. ज्ञानोपाठ हरवैकुंठ भरला गंधात हरी एक म्हटलंय. हरी दिशे, दिशे म्हणजे एक वचन आलं. एक लक्ष ठेवा, अध्यात्म कळायला व्याकरण चांगलं लागतं माणूस. सगळ्यात मोठं हे अध्यात्म कळायला व्याकरण चांगलं लागतं. सगळ्यात मोठा आमच्यातला खंत आहे ह्या गोष्टी आहे. आम्ही सगळं वाचतो, सगळं करतो, पण आमचं व्याकरण कच्चं असल्यामुळं त्यांनी काय दिले आम्हाला कळतच नाही. सोलपराम कशात दिलाय, उदरवाचिक चिन्ह कशाला दिले, प्रसिचिन्ह कशाला दिले, कोमा कशाला दिलाय, त्यामुळे समजतच नाही शास्त्राची. बस रागावतो, नाना काय म्हणतो ते कळणं, वर करून तोंड हाका मारतो प्रचंड. ज्याच्या जायचे गावात त्याच्या गावाचं नावाचं नाही. बस आयुष्य त्यात चाललंय. कुठून 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 किलोच्या अर्ध्या किलो आले, पावशेरवर आले. मला टीका टिप्पणी करायची नाहीये. आयुष्य खर्च घातला सत्संगजी, पण एका परमेश्वराला पाहण्याकरता केवळ सद्गुरूची गरज आहे. आणि तो सद्गुरू माझ्या जीवनामध्ये आला की एका देवाची ओळख व्हायला मला वेळ लागत नाहीये. सत्संग एक दोन्ही नाही चुकले. चुकला हा सारा संसार. देवाची ओळख नाही करते, नामाचा उच्चार मन मार्गाने निजबुद्धीला उलट्या मार्गी लावले. तरे तऱ्हेचे घडवून मोठी काही काही देवर करून बसले. चंद्र सूर्य ज्या स्वामीने बनवले, जी पतायापुढे झाली ती कर्म कांडा रामाजी. प्रेमाने बोला. सगळं कर्मकांड आहे सत्संगाची. एक दोन नाही, सगळं जग चुकलंय, संपूर्ण समाज चुकलाय सत्संगाची. आज खऱ्या परमात्म्याची ओळख करण्याकरता जीवन आहे. खरे देवाची ओळख करून घेण्याकरता माय बाप मला जन्माला घातलंय. यासाठी सत्संग असता मला जन्माला घालण्याचं. बस ह्या सर्व विश्वाला मी चालवतोय, बोलवतोय. अरे सूर्याला सुद्धा मर्यादा घातली, सत्संग डोंगराला मर्यादा घातली, सागराला मर्यादा घातली. अरे त्यांनी जर म्हटलं मर्यादा सोडावी तर चालेल का? मग त्यांना मर्यादेमध्ये ठेवलं की सुद्धा मर्यादेमध्ये काम करतायत. आणि ह्याला सुद्धा ह्याच्याकरता त्याला मला घातलाय की मला ओळखण्याकरता. त्यांना समजतंय, पण ह्या ओळखीला कळणं झाली की मला जन्माला घातलं कशाला. देव दिसतो का? अरे प्रश्नामध्ये आमचं जीवन चाललंय. देव पाहता येतो का? ह्याच प्रश्नामध्ये आमचं सासरी जीवन वेळ खर्च होत चाललाय. हा संत निंद्रवचन ओरडून 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 सांगते की सगळ्या देव एक आहे, निर्गुण आहे, त्याला आकार नाही, उकार नाही, जात नाही, धर्म नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, अहंकार नाही, केवळ एक निराकार परमात्मा आहे. त्याला कुठलंही शास्त्रविधी काही लागत नाहीये. तुझा निराकार आहे, अव्यक्त निराकार, जहन याकार. जे तुम्ही चराचर, चर आणि आचर म्हणजे काय? चर आणि आचर, सजीव आणि निर्जीव. म्हणजे सजीव पण भजतायत आणि निर्जीव पण. चराचर हरीची भजे. अरे परमात्म्याला भजताय चर आचर, आणि सजीव आणि निर्जीव सुद्धा त्या हरीला भजताय, त्याची भक्ती करतायत सत्संगाची. माणसासारखा माणूस एवढा सुंदर ध्येय मला मिळाला सत्संगाची. आणि सहज विचारू ना, आता आमचा अक्षय म्हणला पट्ट्याने केलं. प्रेमाने बोला. अव्यक्त निराकार, जय नाही आकार. अव्यक्त आहे, त्याला व्यक्त करता येत. अद्वैत शास्त्राचा सिद्धांत आहे. एको ब्रह्म द्वितीया, अद्वैत शास्त्राचा सिद्धांत आहे बरं का. एको ब्रह्म द्वितीया नास्ती. ब्रह्म एक आहे बस. अद्वैत सिद्धांत शास्त्राचा सिद्धांत आहे की ब्रह्म एक आहे आणि त्याला जाणता येतं, त्याला पाहता येतं. संत महापुरुषाच्या जीवनामध्ये सद्गुरूंच्या गुरुचे ज्ञान झालं. अक्षरे सांगितलं आमच्या नाथपंथापर्यंत ज्ञान आलं सत्संगाची. त्याच्यामध्ये सूर्याने बनवलं दिलं म्हणून 21 दिलं. 21 पासून सत्संग ज्ञानाची गंगा पुढे पुढे होत आली. ज्ञान काय कालचं परवाचं नाहीये. संत ज्ञानेंद्र विषयांचे सद्गुरू विद्यमान ज्ञान देत आहेत. ते ज्ञानोबानी जे ज्ञान घेतलं निवृत्ताचे म्हणून तेच ज्ञान आहे. विश्वा क्षेत्राकडून जे नामदेव ज्ञान घेतलं तेच ज्ञान आहे. असं काही विशेष कुठलं नाहीये की हे ज्ञान आमच्या संत ज्ञानेंद्र मिशन आणले, विद्यमान सद्गुरूंचं ज्ञान नाहीये. सत्संगजी ज्ञान द्यायचा अधिकार त्यांना आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भवत भाता पुस्तान धर्मस्य तदात्मा सुजाम्यहम. हानी येते, ग्लानी येते, अन्याय जर होतात त्यावेळेला मला अवतार घेऊन यावं लागतं. सद्गुरू अवतारीत आलाय सत्संगजी. कलंकी सत्संगी कितवा अवतार आहे?
पहिले झाले 9 मध्ये 2च महत्वाचे ठरले, एक राम आणि कृष्ण. बाकी बरंचसं कुर्म वर काय कामाचे. पशुदेखील नाही गती आहे ते कामाचे. बसचे कुर्म बाकीचे अवतार झाले ते कामाचे नाहीये. राम आणि कृष्णाचा अवतार महत्वाचा ठरला सत्संगजी. पशुदेही नाही गती असे सर्वत्र बोलते. नरदेहीच प्राप्ती परमात्म्याची, नरदेहीच म्हटलंय, बाकी कुठल्याच देहामध्ये नाहीये. नरदेहीच प्राप्ती परमात्म्याची, सर्व देहावरून वरिष्ठ. 83,99,999 सगळ्यात वरिष्ठ का म्हटले, सर्व देहावरून वरिष्ठ. पण दयाचे चुक्या रिष्ट मिळायचे नाही. जर त्या परमात्म्याला पाहिलं नाही, जीवनामध्ये सद्गुरु ब्रह्मने न्याय घेतलं तर ते कसं आहे मग नियमयात्रा चुकणार नाहीये सत्संगाची. मग परत प्रश्न येतो, मग तुमच्या सद्गुरु ज्ञान घ्यावं का? दुसरे काही सद्गुरु नाहीत का? नाहीतच. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म. अमृत अनुभव सांगतो ज्ञानेश्वरी, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. गुरु गोविंद दोन खरे, टाकू लगे पाय. अरे गुरु आणि गोविंद समोर असेल तर चरण कुणाचे धरावेत? गुरुचे पाय धरावे लागतील, सद्गुरूचे पाय धरावे लागतील सत्संगाचे. गुरु गोविंद दोन खरे. अरे परमात्मा समोर आहे, सद्गुरु समोर आहे ना, तर सद्गुरूचे चरण धावावे लागतील पहिल्यांदा. परमात्म्याचे जर चरण धावलं तर परमात्म्याला जाऊ शकत नाहीये सत्संगाची. प्रेमाने बोला. काल्याचं कीर्तन कधी ऐकलं का? नाही करत की काल्याचं कीर्तन. काय आपल्याला काय जिथं खाय मिळत आपलं ऐकायचं खायचं. प्रेमाने बोला. काल्याचं कीर्तन संपलं सत्संगजी. आणि स्वतः काला झाला आणि काला वाटाय कोण बसलो होतो माहिती की शंकर महाराज? भगवान श्रीकृष्ण बसले होते. खरं खाती त्यांचंच आहे ना. कोण बसलो होतं? लक्ष द्या. भगवान श्रीकृष्ण काला वाटाय बसेल सत्संगजी. संतांची मांदेळी समोर बसली होती, वैष्णवांचा मेळ समोर बसला होता. सर्वांनी लाईन लावली, प्रत्येकाने यावं, भगवान श्रीकृष्णाने काला खायला द्यावा, निघून जावं. जवळ काला हातावर ठेवा, निघून जावं सत्संगजी. एक गृहस्थ समोर आला, त्याने ती मान खाली होती आणि त्याने हात वर केला. प्रेमाने बोला. लक्ष द्या, मला कुठे जायचं ते. त्या गृहस्थाने काय केलं? आता मी गृहस्थ म्हणतो, तो कोण होतं सांगतोच की पुढं. त्याने काय केलं? खाली मान घातल्याने हात वर केला. अरे भगवंत बघतायत. अरे त्याची तर निर्मिती आहे ना, स्वतः मालक आहे, त्याला कळत नाही का? पण हे जगाला दाखवणे करता, या जगाला समजवणं करता काय करतात बघा सत्संगजी. तर ज्या वेळेला मान खाली होती, तर आज आपण पाहतो प्रसाद घेतलं की आपण कधी खाली मान घालून प्रसाद घेतो का? नाहीये. त्यानं सुद्धा काय केलं? खाली मान घातली की भगवंतांनी मला ओळखू नये, मला पाहू नये, मला नाकारू नये म्हणून त्याने खाली मान घातली, हात पुढे केला. भगवान श्रीकृष्ण म्हणतो, का रे खाली मान घालून बसलाय? कोण आहे? वार मान वर करतोय आणि ब्रह्मदेव म्हणतोय, देवा तुम्ही मला ओळखत नाही का? मी ब्रह्मदेव आहे. लक्ष द्या. माय बाबा भगवंतानी भगवान श्रीकृष्णानं काला हातावर ठेवलं नाही, म्हणले रांगेतून बाजूला हो, तुझं कामच नाही काला खायचं. आता बोला, कोण होता? ब्रह्मदेव. म्हणे का? भगवंताला प्रश्न केला ब्रह्मदेवानी, मला काला खायचा का अधिकार नाहीये. जोपर्यंत तू संत म्हणून तोपर्यंत रांगे तू राहत नाही, तोपर्यंत तुला मोक्ष नाही, काला घालता येणार नाहीये. ब्रह्मदेवाला सोपानाचा अवतार घ्यावा लागला. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. अरे सोपान म्हणून यावं लागलं, संत म्हणून यावं लागलं सत्संगाची. आणि मग त्याला काय मिळालं? काला मिळाला आणि मोक्ष मिळाला. जर ब्रह्मदेवाला जर संत व्हावं लागतं तर तुमच्या आमच्यासारख्याने काय घ्यावं लागेल? केला कधी विचार? संत होणं एवढं सोपं आहे का? एका क्षणात थोड़ी समय में देर लग सकते, इतनी कम समय में परमात्मा की प्राप्ति की जाती है. एक घडी आधी बस. अरे डोळ्याची पापणी लावते, त्याचा 100 अंश एवढ्या वेळेमध्ये परमात्म्याची प्राप्ती तुम्हाला संत तो प्राप्त करून जाते. तुम्हाला संत म्हणून दिलं जातं सत्संगजी. केशभूषाचं वेशभूषाचं सत्संगजी संत नाव. वाचेचा रसाळ मनाचा निर्मळ तया गळा माळा स्वातवा, त्याला संत म्हटले सत्संगजी. साधी सोपी भाषा केली सत्संगजी. आणि मात्र वेशभूषेकडं केशभूषेकडं सत्संगजी संतांना पाहण्याचा प्रयत्न करतोय. या सत्संगजी वेळेची मर्यादा दास्ता दिली. जेव्हा हातमांच्या बरोबर मी गेली 18 वर्ष त्यांच्या प्रचार प्रसाराच्या माध्यमातून आमचे शामराव भोसले या ठिकाणी येत आहेत सातारा जिल्ह्यामध्ये सत्संगजी. महात्मा काही कारणानं घरी गेलेत, त्यामुळे आपला सुद्धा कार्यक्रम थोडा आटोपते घ्यायचा. संगजी दया करा, कृपा करा.
ज्ञान भूये अभ्यासाने भूये ज्ञान दान पाहता. अभ्यासातून ज्ञान प्राप्त होणार नाही. सत्संगती ज्ञान घेण्याकरता मला सद्गुरूच्याकडून सत्संगती ज्ञानाची दृष्टी घ्यावी लागेल. आणि जोपर्यंत मी ज्ञान दृष्टी घेऊन सत्संग या परमात्म्याला जाणत नाहीये, या परमात्म्याची भक्ती करत नाही सत्संगजी, तोपर्यंत माझा इहलोक परलोक परत सत्संग शिकू होऊ शकत नाहीये. मला मोक्ष मिळू शकत नाहीये सत्संगजी. हरी नराय जगती तुझी कोणी संगी साथी नसती, कोणी येते तुझ्या संगी जीव एकटा जात असे. बाहेर तर धाई धाई बंद तुझं घेऊन जाती, सूत दारा कन्यारा तुझ्या गुणांना आठवती. शुभाशुभाची करणे केली ती तर तुझ्या संगी येते. अवतार म्हणे एका हरी दिन चक्ताची सारी खोटी नाती. एक परमात्मा आत्मसात करा, परमात्म्याला आपलं करा सत्संगजी. एक देव सत्संगजी सापडला ना की बाकी काहीच शोधण्याची गरज नाही सत्संगजी. आणि तो देव सापडण्याचं ठिकाण म्हणजे संत निंगरे मिशनचा सत्संग. तर देव प्राप्त करण्याची जागा म्हणजे सत्संगजी. सुशिक्षाजी महाराजांची कृपा सत्संगजी. तर या दया करा, कृपा करा. समजेल सगळ्यांना शंकर महाराज मला सारखं असं करते काय हरकत नाही सत्संगजी. कार्यक्रम आनंदात पार पडा. नंतर काय असेल सर्वांच्या कानावर गोष्टी पोचत राहतील. दया करा, कृपा करा. जाहीर प्रमाणात सत्संगजी हे सगळं सत्संगजी हा कार्यक्रमाचा 8 तास मांडलाय ते परिवारात सद्गुरू मातांनी ध्यान पूर्ण करावं. सर्वांना उदंड आयुष्य, निरोगी शरीर मिळावं सत्संगजी. सर्वांचं आरोग्य चांगलं व्हावं, सर्वांचं भलं करावं. तुम्हाला जे जे हवंय पण जे जे त्यांना आवडतं ते तुम्हाला सर्वांना मिळावं सत्संगजी. बोलण्याचं खूप आहे सत्संगजी, पण माझी सुद्धा अवस्था बोलताना बिकट झाली का हरकत नाही सत्संगजी. प्रत्येकाच्या घरातल्या गोष्टी होत असतात. दया करा, कृपा करा. सगळं मातांची अरदास करेल. माताजी सर्वांचं भलं करा. सबका भला करो भगवान, सबका सब देव कल्याण. प्रेमाने बोला. धन्यवाद.